परंतु दुर्भाग्य असे की तुम्हाला त्या सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा जोत्याची सावित्री जास्त भुरळ घालते आहे. कायमचे माहेरी पाठवून देईन मग. काय? हो, पुन्हा आपली पायरी विसरून उपदेश देण्याचा प्रयत्न केलात तर काडी मोड घ्यायला मागे पुढे पाहणार नाही मी. लक्षात ठेव, बाईचा धर्म नवऱ्याच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा. त्या बाबतीत तो माळ्याचा ज्योती नशीबवान. माणसा हातात सांडपाणी, शेणगोळे आणि दगड घेऊन उभी राहिली, पण तरीही नवऱ्याने ठरवून दिलेल्या वाटेवर निमूटपणे चालत राहिली ती सावित्री. आणि तू धर्माला जप. धर्मापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. ज्ञान हाच खरा धर्म मानला पाहिजे. बाकी गोष्टी तूर्तच महत्वाच्या नाही. मला बी तेच वाटतं. ती कविता म्हणून दाखव ना. तुम्ही ऐकली? मुलींना बी लई आवडली ती कविता. पण ती काय कविता नव्हती हा. आता तुम्हीच मला सांगून ठेवलं होतं ना की सतत अभ्यास न कर, काहीतरी गप्पा गाणी गोष्टी झाल्या पाहिजे, म्हणून मग मी आपलं असं टळला लिहिलं. पण छान होत सावित्री. तुला ना सहज सोप्या शब्दात मोठी गोष्ट मांडायची कला अवगत. काव्य म्हणतात त्याला. बर, मी हळद घेऊन येतो. मार लागलाय तुला. नका, मी घेऊन लावेन नंतर. असं एकच शत्रू असे आपुला, काढू पिटून मिळून तयार. त्याच्याशिवाय शत्रूच नाही, शोधून काढू मनात पाही. पाहिला का? शोधला का? विचार करून सांग लेकरा. नाव तयाचे बोल भरभरा. अज्ञान अज्ञान.